प्रिन्सिपॉल श्री आवटे सर, माझे मित्र कल्याण शेट्टी सर, श्री सोनवणे सर, पाटील मॅडम, आणि हे लेक्चर ऑनलाईन असल्यामुळं आणि काही विद्यार्थी समोर असल्यामुळं इथं समोर असलेल्या, नसलेल्या, असून नसलेल्या आणि नसून असलेल्या सर्व विद्यार्थिनींनो, भाषणाचा माझा विषय आहे CA असलो तरी अकाउंटन्सीशी रिलेटेड मी सब्जेक्ट घेतलेला नाही. विषयाचं नाव आहे छंद. आता छंद आपल्याला माहीत आहे, प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात. कुणाला चित्र काढायचा छंद असतो, कुणाला चालण्याचा छंद असतो, प्रवासाचा छंद असतो, त्यानंतर कागदाच्या वेगवेगळ्या वस्तू करण्याचा कुणाला छंद असतो, वाचनाचा छंद असतो. तर या छंदाच्या विषयावर मी आज लेक्चर देणार आहे. आता हे छंद कशासाठी पाहिजेत, तर आपण आपल्या रेग्युलर कामामध्ये आपल्याला जर विरंगुळा पाहिजे असेल, शांती पाहिजे असेल, ऊर्जा पाहिजे असेल, तर छंदाशिवाय पर्याय नाही. आता वेगवेगळ्या लोकांचे छंद कसे असतात यांची काही उदाहरणं तुम्हाला मी सांगतो. पहिलं नाव व्यंकटेश माडगुळकर, मराठीतील अत्यंत गाजलेले लेखक, ग्रामीण कथालेखक ज्यांना म्हणतात. अर्थात हल्ली वाचनाची आवडच कमी झाल्यामुळं कोण व्यंकटेश, कोण माडगुळकर कोणाला कल्पनाही नसेल. थोडक्यात त्यांची आयडिया सांगतो. पिक्चर तर आपण बघतो, शोले सिनेमा बघितला असेल. जो सिनेमा पुण्यासारख्या ठिकाणी 3 वर्ष चालू होता, त्याच्या आधी एक मराठी सिनेमा पुण्यासारख्या ठिकाणी कंटिन्युअस अडीच वर्ष चालू होता. त्याचं नाव सांगते ऐका. आणि त्या चित्रपटाची पटकथा लिहिली होती व्यंकटेश माडगुळकरांनी. एवढं जरी सांगितलं तरी हे काहीतरी मोठं प्रकरण आहे, एवढं लक्षात यायला हरकत नाही. त्यांना छंद होता एकांतवासाचा. आपल्या मालकीची एक लहानशी जमीन असावी, ती एकांतात असावी, रोडला लागून नाही. त्या शेतामध्ये आपण लहानसं घर झोपडीवजा बांधावं आणि तिथं आपलं लेखन, वाचन आणि चित्र काढण्याचा छंद त्यांना होता. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, ते आकाशवाणीला नोकरीला सुद्धा होते. त्या नोकरीचा म्हणजे त्यांचं रिटायरमेंट झाल्यानंतर आलेल्या फंडातून त्यांनी पुण्याजवळ धायरी या गावाजवळ 1 एकर शेत विकत घेतलं. शेत विकत घेतल्यानंतर त्याची जेवढी मार्केट व्हॅल्यू असते त्याच्यापेक्षा त्यांनी जरा जास्त किंमत दिली, कारण त्यांना ते शेत आवडलं होतं. घेतल्यानंतर परत पुणे ते धायरी हेलपाटे सुरू झाले. पेट्रोलचा खर्च वाढला. परत शेत घेतल्यानंतर ते रिकामं ठेवता येत नाही, तिथं काही झाडं लावली, आंब्याची, डाळिंबाची, चिकूची, पेरूची. त्याची निगराणी केली. आणि त्यानंतर 1 वर्षाने डाळिंबाची फळं सुरू झाली. आता शेत देतं म्हणजे काय, भरभरून देतं. 1 एकर असलं म्हणून काय झालं, भरपूर फळं लागली. मग आता एवढ्या फळाचं काय करायचं. त्यांनी काय केलं, त्यातली काही फळं मित्रांना वाटली, काही घरी खायसाठी काढून ठेवली आणि उरलेली फळं घेतली आणि मार्केट यार्डामध्ये विक्रीला ठेवली. ते पट्टी देणारे लोक असतात, ते म्हणाले, साहेब जरा हिंडून या, तुमचा माल विकला जाईल. हिंडून आले, फळं विकली गेली आणि पट्टी आता किती मिळणार, 300 रुपये. आता मग आपण अकाउंटन्सीचे विद्यार्थी, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, आपण गुंतवलेल्या रकमेवर मला परतावा म्हणजे लाभांश किती मिळाला. मग तसं त्यांच्याही डोक्यात आलं की या शेतासाठी मी किती किंमत मोजली, त्यानंतर येण्याजाण्याचा खर्च किती, झाडांच्या रोपाचा खर्च किती, खताचा खर्च किती आणि त्यासाठी दिलेल्या वेळेचा खर्च किती, टाईम व्हॅल्यू ऑफ मनी ज्याला म्हणतात. आणि हा हिशोब घातल्यानंतर त्यांना समजलं की आपला ROI निगेटिव्ह आहे. आणि मग त्यांनी विचार केला की हेच पैसे मी जर FDमध्ये ठेवले असते तर मला किती व्याज मिळालं असतं. त्यानंतर हाच वेळ मी घरी बसून पुस्तकं लिहिण्यात घालवला असता तर माझी 2-3 पुस्तकं निघाली असती, अजून माझं नाव झालं असतं, अजून मला पैसे मिळाले असते. आणि हा विचार एकदा मनातून गेल्यानंतर, डोकं शांत झाल्यानंतर त्याने विचार केला
की जर मी माझे पैसे शेतात न गुंतवता आणि त्याच्यासाठी वेळ न देता पैशाच्या मागं लागून जर ते एफ डीमध्ये ठेवले असते तर माझा मातीचा संबंध आला असता का? पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा सुगंध मला मिळाला असता का? आणि मग त्यांनी त्या लेखामध्ये सांगितलेलं आहे की मी 1 एकर शेत कशासाठी घेतलं? बागायती करून ऊसाचा भाव काढण्यासाठी नाही, द्राक्ष लावून वाईन करून विक्रीतून पैसे मिळवण्यासाठी नाही, तर 1 एकरातून मला समाधानाचं पीक किती मिळतं ते आजमावण्यासाठी मी 1 एकर शेत घेतलं. ह्याला म्हणतात छंद. एकदा छंद तुम्हाला जडला की त्याच्या मागं लागल्यानंतर पैशाचा विचार करायचा नसतो. त्याच्यामध्ये एकदा तुम्ही इन्व्हॉल्व झाला की तुम्हाला वेळेचं भान राहत नाही, खाय प्यायचं भान राहत नाही, पण इतकं समाधान मिळतं त्याला कशाचीही तोड नाही. दुसरं एक एक्झाम्पल सांगतो. मराठीतलेच फार मोठे लेखक G.A. कुलकर्णी, त्यांना ते मराठीचे लेखक राहत होते धारवाडला, पण त्यांना छंद होता इंग्रजी दुर्मिळ पुस्तकं गोळा करण्याचा. भरपूर पुस्तकं त्यांनी गोळा केली होती आणि ते कुणामध्ये मिसळत नसत. सतत पुस्तक वाचनाचा त्यांना छंद, दुसरं काहीच नाही. कोणी मोठमोठे लेखक जरी भेटायला आले तरी त्यांना ते अपॉइंटमेंट देत नसत. फक्त पुस्तक वाचन आणि लेखन. मग वृत्तपत्रातून जरा आरडाओरडा होतोच, हा माणूस स्वतःला एकलकोंडा का समजतो, फार मोठा समजतो का, मिसळत का नाही, सभा संमेलनामध्ये भाषण का करत नाही. आणि त्यावेळेस त्याने आपल्या पुस्तकामध्ये एक वाक्य लिहिलं आहे, इंग्रजी वाक्य, नीट ऐका, की त्यांच्या विरुद्ध ऑब्जेक्शन काय होतं की आमच्यासारखे इतर लेखकासारखे तुम्ही का मिसळत नाही, वाचकांना तुम्ही प्रतिसाद का देत नाही. त्यावेळेस त्यांचं वाक्य असेल पहा, इफ अ मॅन डझंट कीप पेस विथ हिज कंपॅनियन्स परहॅप्स बिकॉज ही हिअर्स ए डिफरंट ड्रूमर. परत पहा की ह्याचा मागचा रेफरन्स सांगतो, मग ते वाक्य परत एकदा सांगतो. एक मोठा तत्त्वज्ञ होता, सहज सकाळी फिरायला निघाला होता. फिरता फिरता एका मैदानामध्ये पोलिसांची परेड चालू होती. इकडं बँड वाजत होता आणि इकडे परेड चालू होती. आता पोलिसांची परेड म्हटल्यानंतर एका तालात, एका शिस्तीत त्यांचे पाय हलत होते, इकडं बँड वाजत होता. हा तत्त्वज्ञ जरा बारकाईनं सगळीकडे हिंडून बघत होता. त्यावेळेस त्याला एक गोष्ट निदर्शनास आली की एका पोलिसाचे पाय हे इतर पोलिसांच्यासारखे पडत नाहीत, वेगळ्याच तालात पडतात. आणि त्याच्यावरून त्याला हे वाक्य सुचलं त्या तत्त्वज्ञाला. आणि त्यावेळेस त्यानं लिहून गेलेला आहे तो तत्त्वज्ञ, इफ अ मॅन डझंट कीप पेस विथ हिज कंपॅनियन्स परहॅप्स बिकॉज ही हिअर्स ए डिफरंट ड्रूमर. जर एखाद्या व्यक्तीची पावलं इतरांच्या पावलाप्रमाणे तालात पडत नसतील तर कदाचित त्या व्यक्तीला वेगळाच कुठला तरी बँडचा आवाज ऐकू येत असेल. अतिशय अर्थगर्भ वाक्य आहे. तर G.A. कुलकर्णींना जो वाचनाचा छंद लागलेला होता त्याच्यामुळं ते इतरांच्यासारखे मिसळणं, भाषणं देणं असलं प्रकार करत नव्हते. मी एकलकोंडा का राहतो, मी पुस्तकच का वाचतो, दुर्मिळ पुस्तकं का गोळा करतो, इतरांच्यापेक्षा जरा वेगळा प्रकार आहे छंद. त्या छंदाचं हे त्याने उत्तर दिलेलं आहे की ज्या माणसाला छंद लागतो त्यांना इतरांची गरज भासत नाही. त्याला इतकं समाधान मिळालेलं असतं की त्याची पावलं ही इतरांच्यापेक्षा जरा वेगळी पडलेली किंवा ताल त्याचा वेगळा दिसतो, पण तो त्याच्यामध्ये फार सुखी असतो. तर याच G.A. कुलकर्णींनी इतकी पुस्तकं गोळा केली. त्यांना कुणीतरी एकदा विचारलं, काय हो तुम्ही घर बांधणार होता, काय झालं? आता प्राध्यापक होते, पण त्यावेळेस प्राध्यापकांना तेवढा पगार मिळत नव्हता. त्यांनी उत्तर काय दिलं पहा, मला घर बांधायचं फार मनात होतं, मला पुस्तकाचा छंद आहे, दुर्मिळ पुस्तकं खरेदी करून वाचण्याचा छंद आहे, साठवण्याचा छंद आहे, पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. पण जर मला कुठून तरी अजूनही पैसे मिळाले तरी मी जरूर घर बांधेन, माझ्यासाठी नाही, माझ्या पुस्तकांच्यासाठी. ह्याला म्हणतात छंद. कर्नाटक साईडचं एक उदाहरण आहे. कर्नाटकात जखणाचार्य नावाचा एक फार मोठा मूर्तिकार होऊन गेला. त्याला जखण असं म्हणतात किंवा काही जखणाचार्य किंवा जक्कणाचार्य. त्याच्या मुलाचं नाव डंकण. जरा वेगळी नावं वाटतील, कर्नाटकातली नावं आहेत. तर या जखणाचार्यांना दगड बघितला
की त्याच्यापासून कुठली मूर्ती तयार करता येईल, कशी करता येईल ह्याचं ब्ल्यू प्रिंट त्यांच्या डोक्यात लगेच तयार होत असे. आणि हा छंद जोपासता ते एकरूप होऊन जात. त्याला ध्यान लागणं म्हणतो आपण, मेडिटेशन. तर वेगवेगळ्या गावातले लोक त्यांना घेऊन जात आणि मूर्ती घडवून घेत. कुठल्या गावात आलो, काय करतो, काही पत्ता त्यांना लागत नसे. इतके ते मूर्ती करताना एकरूप होऊन जात. असेच एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्यातून तिसऱ्या गावात जात कुठे गेले हे त्यांनाच पत्ता लागला नाही. सतत मूर्ती घडवणं छंदच. त्यांचा मुलगा, त्याचं नाव डंकन, हा लहान होता ज्यावेळेस हे परांगदा झाले. त्यावेळेस जरा मोठा झाल्यानंतर शाळेत जाऊ लागला. मित्राबरोबर खेळताना इतर मित्र त्याला चिडवू लागले, काय रे तुझे वडील काय करतात, तुझे वडील इथं दिसत नाहीत, आमचे वडील असे करतात, आमचे वडील हे आहेत. मग तो रडत आईकडे येतो आणि आईला म्हणतो, आई माझे वडील कुठं आहेत. मग आई त्याला सांगते, अरे तुझे वडील फार मोठे महान मूर्तिकार होते, म्हणजे आताही असतील, पण त्यांना मूर्ती घडवण्याचा छंद होता आणि ते मूर्ती घडवून ह्या गावातून त्या गावात, तिकडून दुसरीकडं कुठं गेलेत. आम्ही फार शोध घेतला पण त्यांचा काय पत्ता लागला नाही. आणि ह्या डंकनला लहानपणापासून दगडांचा नाद होता. दगड बघितला की हा दगड कशासाठी उपयोगाचा आहे, हा मूर्तीसाठी उपयोगाचा आहे का नाही, ह्या संबंधीचं त्याला उपजतच नॉलेज होतं, रक्तातच तो गुण. मग तो डंकन म्हणतो, मी माझ्या वडिलांना शोधायला जातो. आई म्हणते, तू लहान आहेस अजून, तुला जमणार नाही. तरी तो जिद्दीनं जातोच. मग हुडकत ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून दुसऱ्या गावात जाता एका लहानशा खेड्याच्या बाहेर उन्हामध्ये एका झाडाच्या खाली एक माणूस एक मूर्ती घडवत असतो. हा त्याच्या पाठीमागं जाऊन उभा राहतो. मूर्ती तर अतिशय सुंदर घडवलेली असते, घडवली जात असते. आणि अचानक हा डंकन म्हणतो, मूर्तिकार दादा, तुम्ही मूर्ती फार उत्तम घडवत आहात, पण हा जो दगड तुम्ही निवडला आहे तो काय दगड बरोबर नाही. त्या मूर्तिकाराचं लक्षच नसतं. परत तो ओरडून सांगतो की जो दगड तुम्ही निवडला आहे तो दगड या मूर्तीसाठी सुटेबल नाही, योग्य नाही. आणि मग तो एकदम तंद्रीतून जागा होतो. जकणाचार्य एकदम मागं बघतो, मला चॅलेंज देणार हा कोण आहे. बघितलं, एक लहानसा मुलगा. तो म्हणतो, बोल, परत बोल, काय म्हणतो तो. तो म्हणतो, मूर्ती एकदमच चांगली आहे, पण दगड बरोबरच निवडला नाही तुम्ही. मग त्यांना राग येतो, मी एवढा मोठा मूर्तिकार, महान, मला इतके लोक मान देतात, आणि हा लहान मुलगा माझं चूक काढतो. तर म्हणतो, काय चूक आहे या दगडामध्ये, काय डिफेक्ट आहे. तो म्हणतो, तसा दगड चांगला आहे, पण ही मूर्ती कायम टिकणारी नाही, कारण ह्या मूर्तीच्या पोटापासचा जो भाग आहे तिथं आत पोकळी आहे. आता हे ऐकल्यानंतर त्याला एकदम राग येतो. म्हणतो, मी निवडलेला दगड, मी मूर्ती घडवली, मूर्ती आता संपत आलेली आहे घडवून आता, आणि हा चूक काढतो. तोपर्यंत तिकडची माणसे गोळा झालेली असतात. त्यांना समजत नाही ह्यांच्यात काय चालू आहे. लहान मुलगा आहे ना चॅलेंज देतो. आणि मग ते रागाला येतात, हे बघ, मी ह्या पोटापाशी छन्नीचा घाव घालतो हातोड्यानं, आणि जर पोकळी निघाली तर मी माझा उजवा हात कापून घ्यायला तयार आहे. तो म्हणतात, तसं काय करू नका. नाही ना म्हणतो, मी जिद्दीलाच पडतो. इतर लोकही सांगतात तसं काय करू नका. तरी तो काय करतो, त्या पोटावर त्या मूर्तीच्या घाव घालतो आणि छन्न असा आवाज नाही येता, बसका आवाज येतो, एक टवका निघतो. आज पोकळी निघते. त्या पोकळीत पाणी असतं आणि त्या पाण्यातून एक लहानसं बेडकाचं पिल्लू टनकन उडी मारून बाहेर पडतं. हा मूर्तिकार मोठा हादरतो. तो म्हणतो, अरे एवढ्या लहान वयात तुला एवढं दगडाचं नॉलेज कसं. तो म्हणतो, मला लहानपणापासून रक्तातच गुण आहे, मला छंदच आहे. दगड बघितला की हा दगड कशासाठी योग्य आहे हे मला लगेच समजतं. तो म्हणतो, कुठून आलास तू. वडिलाला माहीत नाही, आपण मुलाबरोबर बोलतो, मुलाला माहीत नाही हे आपले वडील आहेत. कुठून आलो म्हटल्यानंतर तो गावाचं नाव सांगतो. मग ते विचारतात, तुझे वडील काय करतात. ते म्हणतो, तो माझे वडील फार मोठे महान मूर्तिकार होते, पण असेच कुठं गेले. मग ते सांगतात, अरे बाळा, मीच तुझा वडील आहे. एकाला मूर्तीचा छंद, एकाला दगडाचा छंद. मग लोक सांगतात, तुमच्या छंदाचं एकत्रीकरण करा आणि त्याचा समाजासाठी उपयोग करून घ्या. हात वगैरे काय कापू नका. तुम्ही देवळं बांधा आणि त्याच्यामुळं समाजाचा फायदा होईल. तर
छंदाचा उपयोग समाजसेवेसाठी सुद्धा होऊ शकतो. आता माझ्याच छंदाविषयी तुम्हाला माहिती सांगतो. माझं लहानपण खेड्यात गेलं, उपळे दुमाला बार्शी तालुका. आमच्या शाळेचं नाव होतं शेतकी बेसिक शाळा. तिथं आम्हाला लहान लहान वाफे देऊन भाजी तयार करायला सांगत, भाजी पेरायला. भाजी आली की ती विकायची. विलक्षण आनंद मिळत होता. त्यामुळं आपणही पुढं आपलं शेत घ्यावं आणि त्याच्यामध्ये भाजी लावावी, आंब्याची झाडं लावावीत आणि ते पुढं मला तो छंद लागला. त्यानंतर पुस्तकं जमवण्याचा, वाचनाचा छंद मला लागला. बरीच वेगवेगळ्या व्हरायटीची पुस्तकं मी गोळा केली. चरित्र, आत्मचरित्र, काव्य, गीतं, त्यानंतर इंग्रजी पुस्तकं, मराठी, कानडी, वेगवेगळी धार्मिक पुस्तकं, वेगवेगळ्या व्हरायटीची पुस्तकं. आज माझ्या संग्रहात लाखो रुपयाची पुस्तकं आहेत. त्याची किंमत पैशात करू नये. एक विद्यार्थी होता ख्रिश्चन, त्यानं मला बायबल आणून दिलं, हे राहू द्या. एक विद्यार्थी होता मुस्लिम, तो म्हणाला तुमच्याकडं कुराण आहे का? मी म्हटलं नाही. त्यानं कुराणाची प्रत आणून दिली. तर असं पुस्तक वाचनाचा छंद, पुस्तक वाचताना देहभान हरपून जातं. असा छंद तुम्हाला लागणं आवश्यक आहे. मित्रांनो, सध्याचं दिवस अतिशय स्पर्धेचं युग आहे. मी जास्त कमावतो का तू जास्त कमावतो, ह्याच्यामध्येच आपला सगळा वेळ हा वाया जातो. मानसिक स्वास्थ्य आपण हरून बसलेलो आहोत. त्यामुळे एखादा चांगला छंद लावून घ्या. तो छंद असा पाहिजे की आपल्याला तर विलक्षण आनंद व्हायला पाहिजे आणि दुसऱ्याला त्रास व्हायला नको. काही लोकांना प्राणी पाळण्याचा छंद असतो. कुत्री मांजरी पाळतात, त्यांना आनंद होतो, इतरांना त्रास होतो. तर इतरांना त्रास होणारे छंद जपू नका. आता नुकत्याच दिवंगत झालेल्या 1-2 व्यक्तींचे छंद सांगतो तुम्हाला. एक नाव स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर. आणि तुम्हाला विचारलं की तिला छंद कोणता असेल आणि MCQ 4 पर्याय दिले, मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. गाण्याचा छंद, त्यानंतर फोटोग्राफीचा छंद, त्यानंतर इतरांची गाणी ऐकण्याचा छंद. यापैकी नाही. चटकन तुम्ही कोणता पर्याय निवडला असता? आता लता मंगेशकर म्हणले कसला छंद असणार? गाण्याचा. उत्तर चुकीचं. तर ज्यांनी पेपर वाचले असेल त्यांना माहीत झालं असेल, लता मंगेशकर स्वतःची गाणी कधी ऐकत नसे. ती वरूनच घेऊन आली होती. गळाच तिचा चांगला होता, त्यामुळं तिचं गाणं अलौकिक होतंच. पण गाण्याचा छंद नव्हता, फोटोग्राफीचा छंद होता. हे सध्या जे वाचलं त्याच्यावरून. पण त्याच्या आधी लता मंगेशकरला एक छंद होता. कशाचा? जे आपल्याला डोक्यातही येणार नाही. शिकारीचा छंद होता. ती शिकार कशाची? वाघाची. आणि कुणाबरोबर? मराठीतील एक फार मोठे विनोदी नट, निर्माते, दिग्दर्शक दादा कोंडके. आणि दादा कोंडकेंना लहर आली, चला आज वाघाची शिकार करायला द्यायची, की लगेच मंगेशकरना फोन जाणार, येणार का बघायला. लगेच सगळे मिळून शिकार बघायला जाणार. नंतर त्या वाघाच्या शिकारावर बंदी आली. दादा कोंडकेंचंही निधन झालं, त्यामुळे तो छंद गेला. पण असे लोक विलक्षण छंद आपल्याला डोक्यातही येत नाही, ह्या मोठमोठ्या व्यक्तींना असतात. अनिल अवचट, डॉक्टर अनिल अवचट हे एक नुकतेच निधन झालेली व्यक्ती. ते स्वतः डॉक्टर होते, डॉक्टरकी केली नाही. लोकांना दारू प्यायचा नाद असतो. नाद म्हणजे एक प्रकारचा छंदच, तो वाईट छंद आहे. ह्यांना लोकांची दारू सोडवण्याचा छंद होता. त्यासाठी मुक्तांगण नावाची संस्था त्यांनी स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून कितीतरी लोकांचं कल्याण त्यांनी केलं. त्यांना कागदांच्या वस्तू तयार करण्याचा छंद होता, चित्रकलेचा छंद होता, प्रवासाचा छंद होता, लेखनाचाही छंद होता. एकाच व्यक्तीला कितीतरी छंद असू शकतात आणि त्याचा त्यांनी फायदा हा समाजाच्या उन्नतीसाठी केला. तर संगमेश्वर कॉलेजमध्ये आज मला व्याख्यानासाठी बोलवलं. आपल्या कॉलेजची परंपरा फार मोठी आहे. 12वीच्या बोर्डाचा अकाउंटन्सीचा पहिला पेपर काढणारे MR वाळके सर याच कॉलेजचे. महाराष्ट्रभर आपल्या वाणीनं मंत्रमुग्ध करणारे फडकुले सर याच कॉलेजचे. जत्ती सर, भोगीशेन सर जे शिवाजी विद्यापीठाचे एकदा नाही, दोनदा नाही, 3दा वेगवेगळ्या काळात कुलगुरू होते, याच कॉलेजचे. अशी प्राचीन परंपरात लाभलेल्या कॉलेजमध्ये मला लेक्चरसाठी तुम्ही आमंत्रण दिलं, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. पण कृपया छंद एखादा चांगला लावून घ्या. धावपळीचं जीवन आहे. मनस्वास्थ्य टिकवायचं असेल तर चांगल्या छंदाशिवाय पर्याय नाही. धन्यवाद.